हरिओम सर, जॉईन झाले तुम्ही? चारमोडे सर. बोला. हरिओम. अगदी 1 मिनिट आहे. सर झाले 7. सुरू करू? बोला ना. हरिओम सर, सुरू करू? हो, सुरू करायला हरकत नाही. ते लावून देतो. ऐकू नाही येत. हरिओम. स्वागतम सुस्वागतम. योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याधाम नागपूर शाखेतर्फे मी सौ सुनीता शिवणकर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण या ओंकार साधना वर्गासाठी एकत्रित आलो आहोत आणि आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा वर्ग युट्यूबवर घ्यावा लागतो. आपल्या या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार. अधिक वेळ न घेता आपण या वर्गाला सुरुवात करूया. सुरुवातीला आमच्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष योगाचार्य श्री मनोहर चारमोडे सर आपल्याला ओंकार जपाविषयीचे महत्त्व सांगतील. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सर मूळचे भंडारा जिल्ह्यातील शेलोटी गावचे असून ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी भोपाळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून BM मेकॅनिकल ही पदवी घेतलेली आहे आणि MSEB मधून ते चीफ इंजिनियर या पदावरून 2006 साली निवृत्त झाले आणि नोकरीत असतानाच त्यांनी LLB आणि MBA ह्या पदव्या सुद्धा ग्रहण केलेल्या आहेत. गुरुकुल नाशिकचे योगाचे पूर्ण अभ्यासक्रम अगदी योगरत्न पर्यंतचे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण अभ्यासक्रम केलेले नागपूर शाखेतील ते एकमेव साधक आहेत. त्यांची नियमित योग साधना आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी 1991 साली नागपूरमध्ये योग विद्याधाम ही संस्था स्थापन केली आणि तेव्हापासून आजतागायत त्यांचे योग प्रचार आणि प्रसाराचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या योगाच्या कार्यासाठी त्यांना योगाचार्य ही पदवी बहाल करण्यात आली. मी योगाचार्य श्री चारमोडे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला ओंकार साधनेविषयी मार्गदर्शन करावे. सर. सर म्यूट आहे. हरिओम. हरिओम सर. हरिओम. दोन्ही हरिओम सर. ऑन आहेत का माझे? येत आहे सर. येत. हरिओम. हरिओम सर. हरिओम. हरिओम. सर आवाज येतोय तुमचा. हा, सुरू करू का मी? हो सर. हा, ठीक. हरिओम. आपण आज हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आपण हा ओंकार साधनेचा वर्ग सुरू करत आहोत. गेली 1.25 वर्ष, 1.5 वर्ष झाला आपण कोरोना महामारीशी आपण लढा देत आहोत. सगळं पूर्ण जगच देत आहे आणि अजून तरी त्याच्यावर काही औषधोपचार काही असून आला नाही, असा लोकांपर्यंत गेलेला नाही. लस आता कुठे आली आहे, पण एक औषध आलेलं आहे, रिसर्च झालाय आता. एक नेझल स्प्रे आलेला आहे आणि तो नेझल स्प्रेच्या मार्फत ते औषध आहे, लस नाहीये. नेझल लस पण येत आहे, पण ही लस नाही. मी बोलतो त्याच्यामध्ये ही लस नाही, हा नेझल स्प्रे औषध आहे. नायट्रोजन ऑक्साईड नावाचं जे आहे वायू आहे, तो नाकात सोडला जातो आणि तिथून मग तो त्याच्यात नायट्रिक ऍसिड तयार होते आणि ह्या नायट्रिक ऍसिडमुळे कोरोनाचे जे विषाणू आहे, तो कोरोना
तो नष्ट होतो असं रिसर्च झालेला आहे. हा भाग वेगळा. आणि त्याच्यानंतर मग पुढे असा रिसर्च झाला आहे की हमिंग साऊंड जर काढला आपण विशिष्ट पद्धतीने तर त्यात सुद्धा नैसर्गिकरित्या हा नायट्रिक ऍसिड तयार होतो. आणि हा नायट्रिक ऍसिड नंतर तसंच आधी सांगितल्याप्रमाणे कोरोना विषाणूचा नाश करतो. पण त्याच्यात हे पुढे आहे की रोज 1 तास प्रमाणे आपण 4 दिवस हा अभ्यास केला तर तो पूर्णपणे कोरोना विषाणू नष्ट होतो. आता आपल्या लक्षात येईल की आपल्या ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत, अ, उ आणि म. हा म ची मात्रा आहे, जो आवाज आहे मचा उच्चार करतो आपण, तो हमिंग साऊंडच आहे. मग हा ओंकाराचा अभ्यास आपण केला असा रोज 1 तास प्रमाणे तर कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतो. आता 1 तास तर नाही होणार आपल्याच्यानी, पण आपण कमी केला ना वाढतील दिवस. एका बैठकीत आपण 1 तास नाही करू शकलो तर दिवसातून 3-4 वेळा करू शकतो आपण. आणि असं करून आपण ह्या विषाणूशी आपण मुकाबला करू शकतो. हा आपल्या नाकाची रचना आपल्याला माहित आहे. नाकाचा भाग 3 आहे. 2 नाकपुड्या, घशापर्यंत नाकाचा भाग. ह्या 2 नाकपुडे पुढे गेल्यावर तो भाग एकच होतो तो. आणि त्याच्या पुढे मग घसा आणि घशाच्या पुढे श्वासनलिका. त्या जो श्वसन मार्ग आहे आपला नाकपुड्यापासून घशापर्यंत, ह्या भागात त्या मार्गात पोकळ्या आहेत काही, ज्याला सायनस म्हणतात. आणि या सायनस मध्येच हा कोरोनाचा विषाणू असतो हा. आणि तिथेच आपलं नायट्रिक ऍसिड निर्माण होते. आणि हे नायट्रिक ऍसिड निर्माण झाल्यावर नैसर्गिक निर्माण होते. आणि हे झालं की ते विषाणूला मारून टाक. अशा प्रकारे आता हे ओंकारामुळे होते का, हा रिसर्च अजून व्हायचा आहे. पण हमिंग साऊंड मुळे होतं, हे रिसर्च झालेला आहे. आणि ओंकाराचा आपला आवाज हमिंग साऊंड सारखा आहे. मग इव्हन भ्रामरीचाही तसाच आवाज आहे. पण याच्यावर आता अजून संशोधनाची गरज आहे. तर आपण एवढं नाही करणार, आपण इतके नाही करू शकलो आपण 1 तास एका बैठकीत, तरी आपण दिवसातून 3-4 वेळा करून आपण करू शकतो आपण. तर ह्या निमित्ताने आपला ओंकाराचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. आता नॉर्मली आपण प्रत्येक योग वर्गावर योगाचं ओंकाराचं महत्व सांगतो आपण. ओंकाराने वर्गाची सुरुवात होते. पण बहुसंख्य लोक योग वगैरे झाल्यावर काही दिवस करतात, अभ्यास सोडून देतात. आणि अभ्यास करतात म्हणजे काय, तर आसनांचा अभ्यास करतात आणि ते 15-20 मिनिटं केला की झालं, आम्ही योग करतो म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय पुरेपूर फायदे मिळत नाही. मग ते थोडा बहुत काही लोक करत असतील, दीर्घ श्वसन प्राणायामाचा अभ्यास करतील, पण ओंकाराचा अजिबातच अभ्यास होत नाही. आता ह्या निमित्ताने आपला ओंकाराचा अभ्यास सुरू होतोय आपला, ह्या वर्गाच्या निमित्ताने आणि ह्या कोरोनाच्या निमित्ताने. तर इथून आपल्याला ओंकार माहित आहे, ओंकाराची रचना कशी. ओंकार आणि थोडस मी याचं स्वरयंत्र, आपलं स्वरयंत्र मी सांगितलं, श्वास मार्ग नाकापासून घशापर्यंत, घसा आणि घशापासून मग जठरापर्यंत ती श्वासनलिका. तर श्वासनलिकेच्या वरच्या टोकाला स्वर यंत्र आहे. आणि स्वर यंत्रामध्ये स्नायूच्या 2 पट्ट्या असतात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या पट्ट्या ताणल्या जातात आणि ताणण्याचं काम मेंदू मार्फत होते. तिथे केंद्र आहे याचं बोलण्याचं, ते केंद्र पट्ट्यात ताणते. तिथून आपण उच्छवासामध्ये सोडणारी हवा बाहेर पडते. आणि ती हवा त्या ताणलेल्या पट्ट्यावरून जेव्हा हवा बाहेर पडते तेव्हा त्यात कंपन निर्माण होतात आणि या कंपनातून ध्वनी निर्माण होतो. आणि हा ध्वनी एकसारखाच असतो, एक प्रकारचाच असतो. त्याच्यावर नंतर जिभेची हालचाल आणि ओठाची विशिष्ट हालचाल केली की वेगवेगळे अक्षर शब्द तयार होतात, त्याच्यावर संस्कार होऊन. ओंकाराचा ध्वनी हा फक्त मूळ ध्वनी आहे. आपल्याला माहित आहे, बहुतेकाने आपल्या हा वर्ग केलेला आहे, म्हणून ग्रुप जॉईन केलाय की ओंकार आपण कसा काढतो. तर ते सविस्तर माहिती वर्ग शिक्षक आपल्याला देतील जेव्हा प्रत्यक्ष ओंकार सुरू होईल. कारण सांगणे जरुरी आहे, काही लोक नवीन असू शकतात, त्यांच्या सोयीसाठी आपल्याला ओंकार कसा म्हणायचा आहे हे शिकवण्यात येईल आपल्याला. ओंकारामध्ये आपण अचा उच्चार करतो, किंचित ओठ वे करून, आणि नंतर आपण अचाच ओंकार करत राहतो उच्चार. आणि तो आपण विशिष्ट हालचाल करतो, ओठांची ओठ मिटवतो आणि बंद करतो. त्याचा ओमचा उच्चार निघतो, अ, उ आणि मचा. हे सविस्तर आपल्याला शिकवलंय, सांगणं जाईल.
इतकं उशीर आहे का? इतकं उशीर आहे तिकडे? आपण जो ही योगाची साधना आहे, ओंकार साधना म्हणजे योगाची साधना आहे. आणि ओंकार हे ईश्वराचं प्रतीक आहे. पतंजली मुनी सांगतात तस्य वाचक प्रणवा, म्हणजे हे ओंकार ईश्वराचं नाव आहे. आपण जेव्हा ओंकार जप करतो आणि ईश्वराचं नाम पुन्हा पुन्हा घेतो, ईश्वराचं नाव, तेव्हा ईश्वर आपल्याकडे येतो. आणि योगाचं ध्येयच हे आहे. योग म्हणजे जोडणे, कोणाशी त्या शक्तीशी जोडणे. आणि सांगितलंय की मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला हा एवढ्यासाठीच झालाय की आपण ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. आपण इतर प्राण्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. ईश्वराने निर्मिती आपली त्याच्यासाठीच केलेली आहे. तर ती आपल्याला, आणि ते फक्त साधनेतून साधणार आहे, ओंकाराच्या साधनेतून. जेव्हा ओंकाराचं आपण स्तवन करतो तेव्हा आपण ओंकाराकडे जात असतो. आपण ओंकाराला बोलावत असतो. तर आपण जेवढं तिकडे जाण्याचा प्रयत्न करू तेवढा ईश्वर आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करा, आपल्याला जवळ येण्याचा प्रयत्न करा. आणि ईश्वर प्राप्तीच हे ध्येय आहे आपलं. माझे गुरुजी म्हणतात आमचे क्रियायोगाचे, द गोल ऑफ ह्युमन लाईफ इज टू रीच द शोर ऑफ इमॉर्टॅलिटी युजिंग बॉडी ॲज द बोट टू क्रॉस द ओशन ऑफ लाईफ अँड डेथ. म्हणजे एकमेव ध्येय आहे. बाकी आपण हे करतो हे सगळी साधना त्याला सपोर्टिंग आहे. मुख्य ध्येय आपलं ईश्वर प्राप्तीच आहे. आणि ओंकार याची साधना जी आहे, योगाची साधना, ती त्याच्यासाठीच आहे. आणि ओंकाराचा जप ही योगाची साधना आहे आणि ती यातून आपल्याला साध्य होणार आहे. याच्यानंतर आपण रोज अशी थोडी थोडी माहिती घेणार आहोत. मी अधिक वेळ घेणार नाही आहे, कारण आपला ओंकार जप हे मुख्य ध्येय आहे. वर्गाचे ध्येयच आहे की ओंकार जप करून घ्यायचा आणि कोरोनापासून मुक्त व्हायचं, असं हे मुख्य ध्येय आहे आपलं. पण यातूनच आपलं दुसरं ध्येय आहे जे ईश्वर प्राप्ती, ते सुद्धा आपल्याला साध्य होणार आहे. त्यासाठी आपण ओंकाराची रोज थोडी थोडी आपण माहिती घेत जाऊ. आपण ही कशा करता घ्यायची माहिती आपली, ते ध्येय नसलं तरी आपल्याला घ्यायची, याच्यासाठी घ्यायची आहे ती की आपण जेवढं ओंकाराबद्दल माहिती घेऊ, एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची आपण ती सारखी सारखी माहिती घेऊ, आपण नवीन नवीन माहिती, तर त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. आणि असं केल्याने आपल्याला ओंकाराच्या साधनेने आपल्याला ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होणार आपल्याला. आणि प्रेम हा भक्तीचाच मुख्य ध्येय आहे. प्रेमातूनच भक्ती साधली जाते. आणि ते आपल्याला ह्या साधनेतून आपल्याला साध्य होणार आहे. ते आपण रोज थोडी थोडी माहिती घेऊ. आणि आज आपण मी आधीच सांगितलं की हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्त आपण सुरू केला. हनुमान हे रामभक्त आहेत, चिरंजीव आहेत असं म्हणतात, आता पण आहेत. ते भक्ताच्या मदतीला धावून येतात ते. आणि त्यांनी त्या काळात त्रेतायुगात त्यांनी ईश्वराचं काम केलं, रामाचं काम केलं. आज ताग आहेत, भक्ताचं काम करतायत. ते भक्ताच्या हाकेला धावून येतात. ते जसे रामभक्त होते, ईश्वर भक्त होते, तशीच भक्ती आपल्या निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रेरणा द्यावी आणि आपली साधना अधिक दृढ व्हावी, यासाठी मी ह्या सदिच्छा व्यक्त करतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. हरिओम. हा इतका डिफरन्स आहे का रे? मग हळूच. धन्यवाद सर. सुनीता ताई. धन्यवाद सर. हा, सरांनी आपल्याला ओंकाराविषयी, ओंकार जपाविषयी आणि ओंकाराविषयी महत्वाची अशी माहिती त्यांच्या अनुभवाने खूप सुंदररित्या सांगितलेली आहे. आणि ते अशाच प्रकारे आपल्याला रोज अगदी 10 मिनिटं ती माहिती सांगणार आहेत. आणि त्यानंतर आपण हळूहळू आज आपण शिकून घेणार आहोत ओंकार कसा म्हणायचा तो. आणि नंतर हळूहळू आपण साधना वाढवत वाढवत शेवटच्या दिवशीपर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत अर्धा तास तो पूर्ण करायची. सरांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ओंकार शिकवण्याची, खरं तर सर माझ्यापेक्षा खूप अधिक चांगल्या रीतीने शिकवू शकतात, पण त्यांनी ती जबाबदारी म्हणजे अधिक लोकांपर्यंत, म्हणजे शिक्षकांनी सुद्धा ती पार पाडावी जबाबदारी म्हणून ती आमच्यावर सोपवलेली आहे. आणि मी प्रयत्न करते आहे की ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित कशी पोहोचवता येईल. तर ओंकार कसे म्हणायचे हे
मला तुमच्या पुढे मांडायचे आहे. तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ओंकार म्हटले जातात. तर त्याच तपशिलात न जाता आमच्या संस्थेमध्ये आम्ही ज्या प्रकारे ओंकार शिकवतो, गेली 60 वर्ष योगविद्या गुरुकुल जी आमची नाशिकची मूळ संस्था आहे, ती ओंकार कसं म्हणायचं आहे, हे शिकवत आहेत आमच्या प्रत्येक वर्गांमध्ये. आणि शिक्षकांपर्यंत ती पूर्ण माहिती आहे, की कशाप्रकारे ते शिकवायचं. आणि आता तुम्ही जे जॉइन झालेले बरेच साधक सुद्धा आमचे वर्ग केलेले साधक आहेत, तर त्यांना बऱ्याच जणांना ती माहिती आहे. पण नवीन साधकांसाठी मी पुन्हा एकदा सांगते आहे आणि जुने साधक सुद्धा कदाचित मध्ये अभ्यास बंद असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ती उपयुक्त अशी असणार आहे. तर या पद्धतीने गेले 60 वर्ष आम्ही शिकवतो आहोत आणि त्याचा अभ्यास सुद्धा साधक करत आहेत आणि त्यांना त्याचे फायदे सुद्धा बरेच मिळत आहेत. तर बघूया ओंकार कसा म्हणायचा. तर ओंकारमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे ओम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अ, उ आणि म हे 3 उच्चार येतात. तर एकदा हे उच्चार कसे करायचे, किती वेळ कुठला उच्चार करायचा हे जर तुम्ही एकदा समजून घेतलात, तर तुम्हाला सगळ्यांनाच ओंकार खूप छान रित्या म्हणता येणार आहे. ओंकाराचे उच्चार हे घशातील स्वरयंत्रातून करायचं आहे आणि आणि त्यामुळे जे कंपनं तयार होतात ते पूर्ण संबंध आपल्या शरीरभर पसरतात आणि त्याचा सुयोग्य परिणाम असा आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. तर ओंकार म्हणताना दीर्घ श्वसनाचा सुद्धा अभ्यास होतो. त्यामुळे दीर्घ श्वसनाचे सुद्धा फायदे आपण जेव्हा ओंकार म्हणतो तेव्हा आपल्याला मिळत असतात. ओंकार जपाने ते मिळत असतात. तर दीर्घ श्वसन करताना आपण नाकाने पूर्ण श्वास घ्यायचा असतो आणि पूर्ण श्वास सोडायचा असतो. म्हणजे छाती भरून श्वास घ्यायचा असतो आणि पूर्ण श्वास सोडायचा असतो. पण एक लक्षात ठेवायचं आहे, की जेवढ्या वेळात आपण श्वास घेतो, त्याच्या दुप्पट वेळात तो श्वास सोडायचा असतो. व्यवस्थित जर आपल्याला दीर्घ श्वसनाचा जो अभ्यास आहे, त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे कायम, की ज्या वेळेत आपण श्वास घेतो, जेवढ्या वेळात श्वास घेतो, त्याच्या दुप्पट वेळात आपल्याला सावकाश श्वास सोडायचा आहे. तर ओंकार म्हणताना हे आपोआप होणार आहे. तर पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की ते कसं म्हणायचं आहे. तर सगळ्यांनी पहिले नीट ऐकून घ्यायचं आहे आणि मग नंतर मी जेव्हा तुम्हाला सांगेल, तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना एकत्रित त्याचा अभ्यास करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे अ, उ आणि म हे 3 उच्चार करायचे आहेत. तर सुरुवातीला छाती भरून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांनी छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि मग दोन्ही ओठ अलगद थोडेसे विलग करायचे. अगदी एक बोट आतमध्ये तोंडात जाईल असं. कारण तुम्ही मोठं तोंड उघडलं तर आ असा उच्चार होईल. अचा उच्चार होणार नाही. तर अचा उच्चार आपल्याला करायचा आहे तर ओठ अगदी थोडेसे आपल्याला विलग करावं लागतील. आणि मग आपोआप तुम्ही जेव्हा म्हणाल, तेव्हा तो अचा उच्चार तुमच्या घशातून निघेल. आणि तो अचा उच्चार तुम्हाला साधारण 2 सेकंद तुम्हाला तो अचा उच्चार करायचा आहे. 2 सेकंद अचा उच्चार केल्यानंतर हळूच ओठ जे आहेत ते मिटायचे आहेत. आणि ओठ मिटायला आपल्याला साधारण 3 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे. म्हणजे अचा उच्चार तुम्ही 2 सेकंद केल्यानंतर ओठ जे आहेत ते जे आपण विलग केलेले आहेत ते मिटायचे आहेत आणि मिटायला आपल्याला 3 साधारण सेकंद घ्यायचे आहेत. तर तेव्हा आपोआप जो आपण म्हणतोय, आपण म्हणतो अच आहे, पण उच्चार तो उचा निघणार आहे. आणि मग ओठ बंद झाल्यानंतर 5 सेकंदासाठी तुम्हाला पूर्ण श्वास, ओठ बंद ठेवून पूर्ण श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे साधारण 5 सेकंद आणि तेव्हा तो मकार जो आहे तो निघणार आहे. म्हणजे अ चा उच्चार 2 सेकंदसाठी, उ चा उच्चार 3 सेकंदसाठी आणि म चा उच्चार 5 सेकंदसाठी. असं पूर्णपणे 10 सेकंदमध्ये आपल्याला एक ओंकार म्हणायचा आहे. आणि अशा प्रकारे रिपीटेड मग आपल्याला ओंकार म्हणायचे. ते रिपीटेड कसं म्हणायचे आपण ते नंतर बघणार आहोत. सुरुवातीला आता म्हणायचं कसं ते मी पुन्हा तुम्हाला आता तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे. आता मी करून दाखवणार आहे आणि त्यानंतर मग तुम्ही करायचं आहे. मी सांगेल तेव्हा. आता मी एक्सप्लेन करणार नाही, फक्त करून दाखवणार आहे. पहिले श्वास घेणार.
अशा प्रकारे पूर्ण श्वास सोडेपर्यंत आपल्याला मकार घ्यायचा आहे. आलं लक्षात? तुम्हाला पहिले श्वास घ्यायचा आहे, त्यानंतर ओठ विलग करायचे आहेत, अचा उच्चार करायचा आहे 2 सेकंदसाठी, मग ओठ बंद करायचे आहे. बंद करताना 3 सेकंद घ्यायचे आहेत आपल्याला. आपोआप ऊचा उच्चार होणार आहे आणि ओठ बंद झाल्यानंतर मकार आणि पूर्ण श्वास सोडेस्तोवर 5 सेकंदमध्ये श्वास सोडायचा आहे. तो मकार कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे. मी पुन्हा एकदा करून दाखवणार आहे, त्यानंतर मग तुम्हाला करायचं आहे. श्वास घेणार आहे. चला आता आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांना ज्यांना पद्मासन येत असेल, ज्यांनी वर्ग केलेले आहेत, पद्मासन किंवा कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे, ज्यांना माहित नाही आहे किंवा पद्मासन घालता येत नाही, त्यांनी मांडी घालून घ्यायची आहे, पण पाठीचा कणा मात्र ताठ ठेवायचा आहे. पण ज्यांना खाली बसायला शक्य नाही आहे, गुडघ्याचा त्रास आहे किंवा पाठीचे कमरेचे काही विकार आहेत, त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरी चालेल. आपण करणार आहोत आता. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे. संपूर्ण शरीर शिथिल सोडायचं आहे. संपूर्ण शरीर शिथिल सोडायचं आहे. लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित, मन शांत. एक दीर्घ श्वास घ्या. ओठ विलग करायचे आहे. अचा उच्चार काढायचा आहे. त्यानंतर ओठ मिटत ऊचा उच्चार. ओठ मिटल्यानंतर मकार करायचा आहे. मचा उच्चार करायचा आहे 5 सेकंद. संथ श्वास. जमलेला आहे सगळ्यांना? पुन्हा एकदा आपण करणार आहोत. पुन्हा एकदा करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे. संपूर्ण शरीर शिथिल, लक्ष आपल्या श्वासावर, मन शांत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओठ विलग करायचे आहे. अचा उच्चार 2 सेकंद, ऊचा उच्चार 3 सेकंद, ओठ बंद, मकार. छान. यानंतर आता आपल्याला सोबत म्हणायचं आहे. म्हणजे मी इकडनं म्हणणार आहे आणि पाठोपाठ मी म्हणणार, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे. तिकडे कोणीतरी एक जण मला जर जॉईन होईल तर बरं होईल. प्रशालिनी पांडव आहेत का? हो. ओके. त्यांनी व्हिडिओ ऑन, आपला ऑडिओ ऑन ठेवायचा आहे. म्हणताना काय करायचं आहे, मी इकडे माझा मकार सुरू झाला की तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि माझा मकार संपला की तुम्हाला तुमचा आकार सुरू करायचा आहे. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक आपल्याला म्हणायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, अ 2 सेकंद, उ 3 सेकंद आणि म 5 सेकंद आणि मात्र 1 मिनिट इकडे तिकडे झालं तर चालेल. लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित ठेवायचं आहे आणि खूप टेन्शन न घेता व्यवस्थित करायचं आहे. रोजच्या सरावाने आपल्याला सगळ्यांना ते व्यवस्थित जमणार. ठीक आहे. मी म्हणणार आहे, माझा मकार सुरू झाला की तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, मकार संपला की तुम्हाला आकार सुरू करायचा आहे. तुमचा मकार सुरू झाला की मी श्वास घेणार, तुमचा मकार संपला की मी माझा आकार सुरू करणार. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, संपूर्ण शरीर शिथिल, मन शांत, डोळे मिटून घ्यायचे आहे.
ओम शांती शांती शांती. ओम शांति शांति शांति. ओम शांती शांती शांती. ओम शांति शांति शांति. ओम शांती शांती शांती. ओम शांति शांति शांति. थोड्या वेळ डोळे बंदच ठेवायचे आहे. अनुभूती घ्यायची आहे. सावकाश दोन्ही हात डोळ्यावर घ्यायचे आहे. बोटाच्या फटीमधून बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. हात खाली. धन्यवाद. आज आपण अगदी थोडा वेळ ओंकार जप केलेला आहे, कारण सुरुवातीला ते म्हणायचं कसं ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही ग्रुपवर टाका. मी ते ग्रुपवर तुम्हाला उत्तर देऊ शकते. आता ठरल्याप्रमाणे 7 वाजता आपण वर्ग सुरू केलेला आहे आणि बरोबर 7:30 वाजता वर्ग संपतो आहे. इथे मी तुमची रजा घेते. धन्यवाद.